उत्तर पश्चिम मुंबईमधील निकाल हा आदर्श घोटाळा। ठाकरे गटातले खासदार संजय राऊतांचा आरोप। रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ घेण्यापासून रोखण्याचंही आवाहन। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेला जागा वाढवून मागण्याची शक्यता। पवार गट महाविकास आघाडीकडे 100 जागांचा प्रस्ताव ठेवणार। पुण्यातल्या विधानसभेच्या जागांसाठी महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता। शरद पवार गटानंतर ठाकरे गटाचाही पुण्यातल्या 6 जागांवर दावा। विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचं मिशन मॅक्झिमम विदर्भ। भास्कर जाधवांवर खास जबाबदारी देणार। माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। सरकारकडून ओबीसी आंदोलनाची दखल घेतली जात नाही। लक्ष्मण हाकेंचा आरोप। उपोषण थांबवणार नसल्याचंही स्पष्टीकरण। छगन भुजबळांच्या पुढाकारानं समता परिषदेची आज मुंबईमध्ये बैठक। भुजबळांची पक्षातली नाराजी आणि मनोज जरांगेंच्या आंदोलनावर चर्चा अपेक्षित। एकोणीस आणि 20 जूनला राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर। संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यात राज ठाकरे सहभागी होणार। वारकऱ्यांशीही संवाद साधणार। सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वय 60 वर्ष करणार। मुख्यमंत्र्यांकडून सरकारी कर्मचारी संघटनेला आश्वासन। नागपुरात फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना कारनं चिरडलं। 2 मजुरांचा मृत्यू, 7 जण गंभीर जखमी। आरोपी अटकेत। सखोल चौकशी करून कठोर शिक्षेचे उपमुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। पुण्यातल्या दुष्काळी स्थितीबाबत शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। बैठकीचं आयोजन करण्याची विनंती। कायमस्वरूपी उपाययोजनेची आवश्यकता असल्याचंही मत। मुंबईकरांवरचं पाणी संकट गडद होण्याची भीती। पावसाअभावी धरण क्षेत्र तहानलेली। धरणातील पाणीसाठा 5.42%। आज बकरी ईद निमित्तानं देशभरात उत्साह। काही ठिकाणी वाहतुकीत बदल तर राज्यातल्या अनेक ठिकाणी सामूहिक नमाज पठण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।